हॅलो स्टुडंट, मी अनघा फाटक. माझ्या यूट्यूब चॅनलवर तुमचं स्वागत आहे. मागच्या भागात आपण क्वेश्चन बेस ऑन द नंबर्स 1 to 100 हा लेसन स्टार्ट केला. त्याच्यावर काही जी बेसिक इन्फॉर्मेशन होती ती मी तुम्हाला सांगितली. आज आपण काय करणार आहोत तर पहिलं सॉल्व एक्झाम्पल बघू आणि त्याच्यानंतर एक्झरसाइजवर जाऊ. त्या ठिकाणी फक्त दोन तुम्हाला सॉल्व एक्झाम्पल दिलेली आहेत. जर तुम्ही मी जी काय बेसिक इन्फॉर्मेशन दिली आहे ती जर नीट रीड केली तर तुम्हाला याच्यावरची जी काय एक्झरसाइज आहे ती सॉल्व करणं खूप सोपं जाईल. आता आपण काय करू, पहिलं तर आधी जे सॉल्व एक्झाम्पल आहेत ते बघू. हाऊ मेनी नंबर्स इन ऑल फ्रॉम 1 to 100 आर द मल्टिपल्स ऑफ 16. या ठिकाणी आता मी कालच्या भागात पण तुम्हाला सांगितले की 15 आणि 16 चे किती मल्टिपल्स आहेत 1 to 100 मध्ये, तर 6 आहेत. तरी पण आपण या ठिकाणी टेबल लिहू पहिलं. आपण एवढंच टेबल लिहू. 16 1 16, 16 2 32, 16 3 48, 16 4 64, 16 5 80, 16 6 96, 16 7 112. आपल्याला फक्त 1 to 100 पर्यंतच बघायचं. हाऊ मेनी नंबर्स इन ऑल फ्रॉम 1 to 100 आर द मल्टिपल ऑफ 60. म्हणजे किती आहे इथे 1 2 3 4 5 6. मी तुम्हाला काल पण एक्सप्लेन केले. म्हणजे किती टोटल 1 to 100 मध्ये 16 चे मल्टिपल आहेत, तर या ठिकाणी 6. म्हणजे पर्याय क्रमांक किती, पर्याय क्रमांक 4 या ठिकाणी बरोबर आहे. ऑप्शन 4 पर्याय क्रमांक 4. आता हे तुम्हाला सॉल्व करून दाखवलेलंच आहे. लगेचच आपण पुढचे एक्झाम्पल बघू. इन हाऊ मेनी 2 डिजिट नंबर डज 0 अपियर. किती 2 डिजिट नंबरला 0 आहे ते आपण बघू. इन हाऊ मेनी 2 डिजिट नंबर डज 0 अपियर. मी या ठिकाणी फक्त तुम्हाला आन्सर एक्सप्लेन करून सांगते. 10 20 30 40 50 60 70 80 आणि 90. आपल्याला फक्त 2 डिजिट नंबरच बघायचं या ठिकाणी. त्याच्यामुळे 1 2 3 4 5 6 7 8 9. किती नंबरला या ठिकाणी येणार तर 9. इन हाऊ मेनी 2 डिजिट नंबर डज 0 अपियर. तर या ठिकाणी आन्सर काय येतं तर 9 2 डिजिट नंबर इन विच 0 अपियर. आता मी तुम्हाला या ठिकाणी लिहून पण दाखवलं आणि ते काउंट करून पण दाखवलं. हे पर्याय क्रमांक 1 या ठिकाणी बरोबर आहे. पर्याय क्रमांक 1. आता हे तुम्ही जर लर्न केला तर पटकन होईल, कारण या ठिकाणी काढायची पण नंबर गरज नाही. या ठिकाणी असं लिहून बघायची गरज नाही. आपल्याला माहित आहे की नाव मेनी 2 डिजिट नंबर डज 0 अपियर, तर 9 नंबर्स ना. त्याच्यानंतर आपण एक्झरसाइज नंबर 6 वर जाऊ. या ठिकाणी दोन सॉल्व एक्झाम्पल होती ती मी तुम्हाला दाखवली सॉल्व करून पुन्हा एकदा. आता आपण एक्झरसाइज वर जाऊ. एक्झरसाइज पण खूप सोपी आहे. जर तुम्ही पहिलं जर सगळं लर्न केलात तर एक्झरसाइज मध्ये काहीच कठीण नाहीये. हाऊ मेनी इवन नंबर्स आर देअर फ्रॉम नंबर्स 1 to 100. आता पहिला क्वेश्चन बघा, एकदम सोपा आहे. मी तुम्हाला कालच सांगितलंय की किती इवन नंबर आहे 1 to 100 मध्ये. तुम्हाला इवन नंबर किती आहे ते सांगायचं आहे. इवन नंबर्स. आता या ठिकाणी तुम्ही काढत बसणार आहात का 1 to 100 मध्ये सगळेजण हे लिहित बसतात तर खूप वेळ जाईल. आणि तुम्हाला काल काय सांगितलं मी की 1 to 100 मध्ये किती इवन नंबर आहे तर 50 इवन नंबर्स आहेत. तसंच ऑड किती आहेत तर ऑड पण 50 आहे. म्हणजे याचा आन्सर काय येणार 50. पर्याय क्रमांक 3. या ठिकाणी काढायची गरज नाहीये. तुम्ही ते सगळं लर्न करा म्हणजे तुम्हाला हे आन्सर अशी क्वेश्चन असतील त्याचा आन्सर पटकन लिहिता येईल. पर्याय क्रमांक 3 किती 50. 1 to 100 मध्ये किती इवन नंबर आहे तर 50 आहेत आणि ऑड नंबर पण 50 आहेत, हे लक्षात ठेवायचं. त्याच्यानंतर 2 नंबरचं एक्झाम्पल. हाऊ मेनी टाइम्स डज 0 ऑकर इन द नंबर फ्रॉम 1 to 100. आता 1 to 100 मध्ये 0 किती या ठिकाणी हाऊ मेनी टाइम्स डज 7 ऑकर, 7 किती वेळा येतो ते आपल्याला बघायचं आहे. आता मी काल तुम्हाला शिकवलं की 0 किती वेळा येतो या ठिकाणी 11 टाइम येतो. त्याच्यानंतर पुढे आपण काय बघू, 1 किती वेळा येतो 121 वेळा येतो. आपल्याला 1 to 100 मध्ये बघायचं आहे. त्याच्यानंतर 2 to 9 नंबर किती वेळा येतात तर 20 टाइम येतात. आपल्याला विचारलेलं काय आहे या ठिकाणी हाऊ मेनी टाइम डज 7 ऑकर इन द नंबर्स फ्रॉम 1 to 100. तर 1 to 100 मध्ये 7 किती वेळा येतो तर काय सांगू शकता तर 2 to 9 म्हणजे 2 3 4 5 6 7 8 9. हे 1 to 100 मध्ये किती वेळा येतात तर 20 टाइम्स येतात. म्हणजे ह्याचा आन्सर काय येणार या ठिकाणी तर 20. बघा पर्याय क्रमांक 4. आता मी या ठिकाणी नंबर सगळे काढत बसले नाही, हे आपल्याला पाठांतर हवं की बाबा 1 to 100 मध्ये 0 किती वेळा येतो तर 11 टाइम येतो.
121 टाइम येतो आणि 2 to 9 नंबर या ठिकाणी किती येतात तर 20 टाइम येतात. म्हणजे पर्याय क्रमांक 4 या ठिकाणी काय आहे बरोबर आहे. बुक मध्ये सर्कल करून घ्यायचा आहे. त्याच्यानंतर आपण थर्ड नंबरचं एक्झाम्पल बघू. मी तुम्हाला सांगितलं आधीच की जर तुम्ही जे काल मी तुम्हाला एक्सप्लेन सगळं करून दाखवलं बेसिक इन्फॉर्मेशन जी होती ते जर तुम्ही केलात तर हा प्रॅक्टिस सेट खूप सोपा आहे. ही एक्सरसाइज जी आहे ती खूप सोपी आहे. दोन एक्झाम्पल आपली झाली आहेत. आता थर्ड नंबरचं बघू. इफ द नंबर्स 23 to 75 आर रिटन, हाऊ मेनी ऑफ देम कंटेन 4 ॲट द युनिट प्लेसेस. आता इथे तुम्हाला फक्त एवढंच लिहिते की 23 बघा 23 to 75 हे नंबर जर तुम्ही लिहिलात तर या ठिकाणी हाऊ मेनी ऑफ देम कंटेन 4 ॲट द युनिट प्लेस, किती नंबर्स च्या ठिकाणी 4 तुम्हाला युनिट प्लेस ठिकाणी दिसेल ते आपल्याला बघायचं आहे. आता 23 to 75, आता 23 च्या पुढचा नंबर कोणता आहे 24 आहे. त्याच्यानंतर युनिट प्लेसला की 34, 44, 54, 64, 74, 84 आणि 94 या ठिकाणी बघा. आपल्याला फक्त काय करायचं या ठिकाणी 75, त्याच्यामुळे हे पुढचं बघायची गरजच नाहीये. आपल्याला फक्त 74 पर्यंत हे बघायचे आहे या ठिकाणी. कारण का तर त्यांनी काय सांगितले तुम्हाला 23 to 75 म्हणजे टोटल किती झाले 1 2 3 4 5 6 याच्या जेवढे मध्येच येतात तेवढे 24 34 44 54 64 आणि 74 म्हणजे या ठिकाणी पर्याय कोणता बरोबर आहे तर टोटल किती झाले 6 नंबर म्हणजे पर्याय क्रमांक 2 या ठिकाणी काय आहे तर बरोबर आहे पर्याय क्रमांक 2. बघा या ठिकाणी पुन्हा एकदा लक्ष द्या 23 to 75 पर्यंतच आपल्याला बघायचं पुढे जायचं नाही. 23 च्या पुढचा कोणत्या युनिट प्लेसला 4 आहे असा नंबर कोणता आहे तर 24 आहे. त्याच्यानंतर 34 44 54 64 आणि 74 बस एवढे 6 नंबर. त्याच्यानंतर आपण 4 नंबरचा क्वेश्चन बघू. आता आपण पूर्ण प्रॅक्टिस सेट आज सॉल्व्ह करणार नाही कारण एकदम सगळं घेतलं तर लक्षात पण राहत नाही एवढं. आपण बघू 4 नंबरचा क्वेश्चन. हाऊ मेनी नंबर्स आर देअर नॉट हॅव्हिंग 9 इन द नंबर्स फ्रॉम 1 to 100. आता क्वेश्चन नीट ऐका. हाऊ मेनी नंबर्स आर देअर नॉट हॅव्हिंग 9 इन द नंबर्स फ्रॉम 1 to 100. आता 1 to 100 मध्ये 9 किती वेळा नाहीये हे आपल्याला बघायचं आहे. बघा काय विचारलंय तर 1 to 100 मध्ये 9 किती वेळा नाहीये हे आपल्याला बघायचं. हे आता मी काल पण तुम्हाला एक्सप्लेन केलं तरी पण आपण एकदा बघू की युनिट पहिला बघू आपण. युनिट मी क्वेश्चन लिहित नाहीये. आपण आधी 9 किती वेळा आहे तो बघू. आता आपण पहिलं युनिट प्लेसचं बघू. 9 19 म्हणजे युनिट प्लेसला 9 किती वेळा आहे ते बघू. 39 49 त्याच्यानंतर 59 69 79 89 आणि 99. त्याच्यानंतर आता आपण 10 प्लेसचं बघू. 10 प्लेसला तुम्हाला माहिती आहे की 90 91 या ठिकाणी लिहिते मी 10 प्लेस 92 93 94 95 96 97 98 आणि 99. बघा या ठिकाणी काउंट करू आपण 1 2 3 4 5 6 7 8 9 10 आणि या ठिकाणी बघा 1 2 या ठिकाणी सगळे 10 प्लेसला नाही आहे. 1 2 3 4 5 6 7 8 9 10 म्हणजे टोटल किती झाले तर 20 झाले. पण 99 आपण काय केलंय तर डबल झालाय ते तो एक आपण कट करू या ठिकाणी 20 - 1 करू म्हणजे काय आलं तर 90. आता पुढे आपल्याला 9 या ठिकाणी 9 किती वेळा नाहीये हे बघायचंय. मग काय करू आपण या ठिकाणी पुढे बघा 100 मधून काय करू तर 19 मायनस करू म्हणजे आन्सर काय येईल तुमचं या ठिकाणी 181. बघा या ठिकाणी 100 - 19 किती येणार आन्सर 81. म्हणजे या ठिकाणी जर तुम्ही बघितलं तर एवढ्या वेळा आपल्याला काय दिसणार आहे तर युनिट प्लेस आणि 10 प्लेस म्हणून किती टाइम आहे तर 19 टाइम 9 आहे. म्हणजे 100 मधून आपण काय करायचं तर 19 मायनस करायचं म्हणजे आन्सर काय आलं आपलं 81. 81 टाइम्स आपल्याला 9 दिसत नाही 1 to 100 मध्ये.
त्याच्यामुळे याचा आन्सर कोणता आहे तर पर्याय क्रमांक 3. या ठिकाणी पर्याय क्रमांक 3 काय बरोबर आहे. आपण पुढचा क्वेश्चन बघू. 4th पर्यंत आपले झालेले आहे. हाय नंबरचा एक क्वेश्चन बघू आणि बाकीची जी उरलेली एक्झाम्पल आहे ती आपण उद्याला सॉल्व्ह करू. हाऊ मेनी 3 डिजिट नंबर आर देअर इन द नंबर्स 1 to 100. आता 1 to 100 मध्ये 3 डिजिट नंबर किती वेळा येतात तर हे मी तुम्हाला काल पण सांगितलेलं आहे. काल जी इन्फॉर्मेशन मी तुम्हाला सगळी लिहून दिली, लिहून या ठिकाणी दाखवली, तर त्याच्यात तुम्हाला सांगितले की हाऊ मेनी 3 डिजिट नंबर आर देअर इन द नंबर 1 to 100. आता 1 to 100 मध्ये 3 डिजिट नंबर किती आहे तर एकच आहे फक्त 100. हे माहिती आहे. बाकी सगळे काय आहेत तर 1 डिजिट वाले आणि 2 डिजिट वाले. 100 हा फक्त असा आहे की तो 3 डिजिट नंबर आहे. म्हणजे याचा आन्सर काय येणार तर पर्याय क्रमांक 3. या ठिकाणी पर्याय क्रमांक 3 ओनली 1 3 डिजिट नंबर या ठिकाणी आहे. तो म्हणजे कोणता आहे तर 100. पर्याय क्रमांक 3 बरोबर आहे. म्हणजे 1. किती 3 डिजिट नंबर आहेत 1 to 100 मध्ये फक्त 1 एकच आहे. तो म्हणजे कोणता तर 100. अशा प्रकारे आपण या ठिकाणी फक्त 5 एक्झाम्पल आज सॉल्व्ह केली. बाकीची जी एक्झाम्पल आहे ती आपण उद्याच्या भागात सॉल्व्ह करू. माझा जर व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर लाईक शेअर जरूर करायचा आणि सबस्क्राईबचं बटन दाबायला विसरू नका. धन्यवाद.